शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे बेट. बेट, बेटा, बेटी, बीट, बोट. काय मनुबाई, आज सकाळी सकाळी बच्या शब्दांची बाराखडी. गेम ग. एकटीला बोर होत होतं म्हणून शाळेतले काही गेम्स आठवत होते. अच्छा, पण ज्या बेटची बाराखडी म्हणते आहेस ते पाहिलंयस का कधी, आजीनं विचारलं. नाही ग अजून. कसं असतं ग ते. आम्हाला नकाशात इतकुसा ठिपका बोटाने दाखवून हे बेट आहे असं सांगतात. अगं मनू, निसर्ग खूप विलक्षण आहे. नाहीतर बघ ना, चहूबाजूनं समुद्र पसरलेला असताना मध्ये तेवढीच जमीन कशी असू शकेल, आजीनं विचारलं. म्हणजे अगं, म्हणजे चहूबाजूनं पाण्यानं वेढलेली जमीन असते त्यालाच बेट किंवा द्वीप असं म्हणतात. हो, आणि ती जमीन म्हणजे समुद्रात असलेल्या पर्वताचा माथा म्हणजे डोकं ना. मनूने अभ्यासात आलेली माहिती सांगितली. अगदी बरोबर. पण तू कधी कुणाशी बेट लावलीस का, आजीने जरा तिरका प्रश्न विचारला. बेट काय लावायची गोष्ट आहे का आजी, ते नॅचरल असतं ना. अगं, आता मी म्हणतीये ती बेट म्हणजे पैज लावणे. गावाकडं सर्रास हा शब्द वापरला जातो. आवडलं बर का मला हे बेट. आणि हे बघ आणखी एक बेट, असं म्हणत आजी परसातल्या केळीच्या छोट्याशा बागेकडे वळली. तिथल्या प्रत्येक केळीच्या झाडाखाली उगवलेली छोटी छोटी केळीची रोपं दाखवत म्हणाली, हे बघ, यालाच म्हणतात बेट. अगं, पण समुद्रात असतं ना बेट. हो, पण आपल्या मराठी भाषेत अशा बऱ्याच शब्दांचे असे वेगवेगळे अर्थ आहेत, आजी समजावत होती. म्हणजे खूप माणसं असतील किंवा माणसांची गर्दी असेल तर त्यालाही माणसांचं बेट असं म्हटलं जातं. असे या बेटाचे वेगवेगळे अर्थ. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.